जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या एका तरुणाला उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी अटक केली। चांद खान असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे। मिथिलेश सावंत यांच्या तक्रारीवरून हिललाईन पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिथिलेश सावंत आहे। तर माझा एक विद्यार्थी, जुना विद्यार्थी चांद खान, त्याने काल त्याच्या स्टेटसला टाकलेलं स्वतःचा फोटो औरंगजेबाच्या कबरेच्या बाहेर काढून असं लिहिलं होतं की किसी को ऐसा मारो की 350 साल बाद उसकी पुश्तों को भी दर्द हो। पहिला स्टेटस हा होता आणि दुसऱ्या स्टेटसमध्ये औरंगजेबाचा फोटो होता सेम वाक्याने। खाली त्यांनी लिहिलेलं, बहुत लोगों को बुरा लग रहा है मेरे स्टेटस लगाने से, तो जिनको बुरा लग रहा है वो अपनी जी लिहिलं आहे, त्यानंतर 2 स्टार डी आणि MA लिहून 2 स्टार परत ओ आणि पुढे हसण्याचा इमोजी लिहिला आहे। मला एकंदरीत वाटलं की हा कुठे ना कुठे आपल्या संभाजी महाराजांचाच अपमान आहे, म्हणून मी इथे आज कंप्लेंट करायला आलेलो। जो मुलगा होता तो उद्या वय काय आणि कुठला राहणार काय सांग? तो कुर्ला कॅम्पला राहायचा। सध्या मी विचारपूस केली तर तो आता समतानगरला कुठेतरी शिफ्ट झाला आहे। पण तो विद्यार्थीचं वय तर नाही माहिती, पण तो 2019ला माझ्याकडे शिकायला होता। आमचं बोलणं चालणं असायचं। तर काल मी त्याच्या रात्री फक्त स्टेटस बघितला, त्यावर मला त्याचे हे स्टेटस दिसले, तर त्यावरून मला बरोबर वाटले नाही स्टेटस, म्हणून मी इथे कंप्लेंट करायला आलो। सर्वप्रथम जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। सोशल मीडियावरती ही पोस्ट व्हायरल झाल्याच्यानंतर आम्हाला माहिती पडलं की सावंत सर आहेत, त्यांचा तो विद्यार्थी होता पूर्वी, आणि सावंत सर इथे फिर्याद देण्यासाठी आले। तर आम्ही ही माहिती तात्काळ माननीय कमिशनर जे CP साहेब आहेत त्यांना हे माहिती कळवली। त्याच्यानंतर DCP साहेबांपर्यंत माहिती आली आणि DCP साहेबांनी पोलीस स्टेशनला ही माहिती दिली। तर असं माहिती पडलं की हा मुलगा जो आहे हा 22 वर्षाचा आहे आणि हा आपल्या उल्हासनगरच्या इथे राहतो आणि झोमॅटो याच्यावरती तो डिलेवरी बॉय म्हणून पण काम करतो। तर त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह त्यांनी स्टेटस त्याच्या याच्यावर टाकलेलं व्हॉट्सअपवरती किंवा इन्स्टावरती, सोशल मीडियावरती, व्हॉट्सअपवरती, आणि त्या माध्यमातून त्यांनी असं लिहिलं की 350 वर्ष झाले तरी अजूनपर्यंत समाजाला दुखणं होतं आहे, अशा ठिकाणी मारलेलं आहे करून। आणि जर आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून ही जी पोरं आहेत, जी आपण बोलतो ही समाजकंटक म्हणून जी कामं करतात समाजामध्ये, तर मला त्यांना हेच सांगायचं, जर आपल्याला त्या धर्माबद्दल, आणि तुम्ही सांगता की सर्व धर्म समभाव आहे आणि एकत्र राहता इथे शहरामध्ये, या देशामध्ये, या राज्यामध्ये, आणि एकत्र बसून आपण व्यवसाय करतो, खातो पितो, आणि नंतर मग जर तुम्हाला त्या पाकिस्तानाबद्दल, डोक्यामध्ये पाकिस्तान असेल, आणि त्या आलमगीर ज्या औरंग्याने आज हिंदूंची मंदिरं हे केली, आमच्या आया बहिणी त्यांनी नेस्तानाबूत करायचा प्रयत्न केला, आणि ज्यांनी अनन्य अत्याचार केले संभाजी महाराजांवरती, आणि त्यांच्याबद्दल जर तुम्हाला इतकाही प्रेम असेल आणि समाजाबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल, समाजाबद्दल, संभाजी महाराजांबद्दल जर तुम्हाला आक्रोश असेल, चीड असेल, तर माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला तुमच्या देशात जायला काहीच हरकत नाही आहे। आणि परत जर असं कधी काय घडलं तर मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की समाजामध्ये आमची छावा संघटना आहे किंवा हिंदू सामाजिक संघटना आहे, या गप्प बसणार नाहीत। पण मी त्या हिललाईन पोलीस ठाण्याचे माननीय CP साहेबांचे आभार व्यक्त करीन। त्यांनी कोणत्याही क्षणाचा विलंब न करता समोरच्याला अटक केलेली आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई चालू आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।